या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी आज बनवणार आहे इन्स्टंट रवा आप्पे. 250 ग्रॅम मी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मोठा बोल मी दही टाकलेला आहे. 3 मिरच्या टाकल्यात बारीक कापून, गरम मसाला, जिरा पावडर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मोठा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ते आपल्याला सर्व चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं हलवायचं एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर आपण हे चांगलं हलवून घेतल्यानंतर 2 ग्लास आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि 2 ग्लास पाणी झाल्यानंतर परत एकदा आपण चांगलं ते हलवून घ्यायचं आहे, एकजीव करायचं चांगलं. आणि की जितकं तुम्ही हलवाल तेवढं ते छान पीठ होतं. आणि फोडणीसाठी आता मी 3 चमचे तेल घेतले आणि त्याच्यामध्ये जिरं टाकायचे, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायची आहे आणि छान तडतडली सगळं ते मिश्रण की मग त्यामध्ये आपण टाकून द्यायचं. वा किती सुंदर स्मेल येत आहे, मस्त. आता हे सगळं पुन्हा एक बार हलवून घ्यायचं चांगलं आणि एक 10 मिनटं आपण रेस्टला ठेवणार आहोत हे मिश्रण. 10 मिनटं झालेले आहेत. सुंदरसा रवा बघा किती छान फुगलेला दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण आप्याचं भांडं ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, थोडंसं साईडला पण तेल लावायचं की जेणेकरून ते साईडला चिकटणार नाहीत. आणि मग आता आपण एक जो चमचा मी घेतलेला आहे ते सगळा फुल भरून तो चमचा आपण टाकायचा आहे. सुंदर आप्पे होतात आणि हे आप्पे फक्त आपल्याला एक 10-15 मिनटात नाश्त्यासाठी रेडी होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही आहे. आणि बघा आता हे फक्त आपण 5 मिनटं त्याला ठेवणार आहोत आणि 5 मिनटं झालेले आहेत. सुंदरसं ते बघा शिजल्यासारखं दिसतं की नाही. आणि आता त्याला स्मेल पण सुंदर येतो आहे, सुंदर ब्राऊन झाले आहेत. वा छान, आता फ्लफी पण वाटतात. ते खूप छान मस्त झालेले आहेत. आणि हे जास्त वेळ लागत नाही करायला. आपल्याला खूप भूक लागलेली असली ते पटकन आपण हे खाऊ शकतो करून. आता त्याला थोडंसं पुन्हा एकदा आपण थोडंसं तेल लावणार आहोत आणि तेल लावल्यानंतर एक 3च मिनटं परत एकदा झाकून ठेवायचं आहे. आणि बघा 3 मिनटं झालेले आहेत. किती सुंदर दोन्ही साईडने ते ब्राऊन झालेले आहेत, फ्लफी झालेले आहेत. एका साईडने क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप सुंदर, मला तर खूपच सुंदर वाटत आहेत हे आप्पे. स्मेल पण इतका सुंदर येत आहे याचा. आणि हे फक्त आपल्याला इन्स्टंट बनवायचे आहे, फक्त 15च मिनटात, जास्त वेळ लागतच नाही आहे याच्याला. आणि चटणीबरोबर ते आपण खायचे आहेत. पहा मी उघडताना किती बाहेरून क्रिस्पी आतून फ्लफी. आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.